या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। ट्रक जळीत प्रकरणाला नवे वळण, पोलीस म्हणतात चालकांनीच लावली आग। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर येवल्यातील पिंपळगाव टोलनाका शिवारात मिलिटरीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली होती। यावेळी एंट्री न दिल्याच्या कारणावरून पोलिसांनीच आमचा ट्रक पेटवला असा गंभीर आरोप ट्रक चालकांनी केलाय। दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून प्रतिक्रिया घेतली असता प्रचालकांनी वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांसोबत हुज्जत घालून ट्रक पेटवून दिला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे। दरम्यान या संदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून या सर्वांमध्ये वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत। आपल्या काय प्रतिक्रिया आहे त्या SK9 येवला न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। पेटला होता, काही चालकांनी आरोप केलाय की हा ट्रक पोलिसांनी पेटवला, नेमकी काय घटना? ट्रक जो पेटला आहे त्याच्या बाबतीत आम्ही घटनास्थळी येऊन माहिती घेतली। त्यात अंमलदारांना विचारपूस केली असता त्यांचे म्हणणे आहे की आपलं जे येवला व मनमाड शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेप्रमाणे दिवसा येवला व मनमाड शहरात अवजड वाहतुकीस बंदी आहे। त्याप्रमाणे गेले 8 दिवसापासून आमचे अधिकारी व अंमलदार त्याबाबत कामकाज करत आहेत। अवजड वाहतूक शक्य तेवढी दिवसा थांबवून रात्रीच्या वेळी वाहनं जे आहेत ते सोडत आहेत आणि त्याचबाबत सूचना देत असताना अंमलदार त्या ट्रक चालकाला सूचना देत असताना त्याचा राग येऊन ट्रक चालक हा खाली उतरला व अंमलदारांना हुज्जत घालायला लागला आणि त्यात वादातून क्लीनर जो आहे तो खाली उतरला आणि त्याने सांगितलं की तुम्ही आमच्याशी वाद घालतात, आमच्या गाड्या इथे थांबवून ठेवल्या आहेत, आम्हाला सोडा नाही तर आम्ही गाडी पेटवेल असं त्याने सांगितलं आणि क्षणातच तो पाठीमागे जाऊन त्याने त्याच्याकडे असलेल्या गाडीपेटीच्या साहाय्याने डिझेल टँकरमध्ये पेटलेली काडी टाकली आणि ट्रक पेटवला। ही घटना घडली आणि त्यानंतर ते अंमलदारांच्या अंगावर धावून आल्याने अंमलदार तेथून भीतीने पळाले असं अंमलदारांनी सध्या सांगितलं आहे। आम्ही आता घटनास्थळी भेट दिली आहे। जे स्थानिक लोक आहेत त्यांना विचारपूस करीत आहोत आणि घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठांना माहिती कळवण्याची तजवीज ठेवली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महावीर रेसिडेन्सी, नाशिक हायवे लगत प्रशस्त लक्झरी अपार्टमेंट, 2 BHK फ्लॅट, प्रशस्त पार्किंग, CCTV यंत्रणा, EV चार्जिंग पॉइंट, सोलर सिस्टम, लिफ्ट सुसज्ज। बुकिंग सुरू आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग करा आणि मिळवा नामांकित कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बाईक अगदी फ्री। बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। भवरलाल लोढा नगर, मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय पाठीमागे, येवला। आपले विनीत आदित्य श्रीमाळ, महावीर लोढा, इंजिनियर समकित बाफना। त्वरा करा, थोडेच फ्लॅट शिल्लक।